ब्रेकनंतर स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। 3 राज्याच्या सीमेवरील करेगट्टा पहाडालगत असलेलं माओवादी विरोधी ऑपरेशन थांबवण्यात आलं असून फोर्सेसना परत बोलावण्याचे निर्देश आलेत। त्या निर्देश आल्यानंतर परतीचा प्रवास सुरू झालाय। करेगट्टा पहाडावर असलेल्या माओवादी आणि माओवादी नेत्यांना घेरण्यासाठी तब्बल 20,000 जवानांचा गेल्या 20 दिवसांपासून एक मोठं ऑपरेशन सुरू होतं। या तब्बल 26 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय। पण माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात तब्बल 3 जवान जखमी झाले होते। तब्बल 250 आयईडी स्फोटकं या काळात जवानांनी निष्क्रिय केलीत। MI-17 या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा त्या दोन्ही ड्रोनचाही या ऑपरेशनमध्ये वापर झाला होता। भारत पाकिस्तान सीमेवर सुरू असलेली धुमश्चक्री आणि तणाव पाहता CRPF कोब्रा बटालियन या निमलष्करी दलांसह सगळ्या जवानांना परत बोलवण्याचे निर्देश जारी झाल्यानंतर देशातला सगळ्यात मोठं ऑपरेशन थांबवण्यात आले। आता या जवानांचा परतीचा प्रवास मुख्यालयाच्या दिशेने सुरू झालाय।